साहेबांनी आता या बाबतीमध्ये सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. त्यांचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर त्यांच्या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी कसं वागायचं हा त्यांनी ठरवावं, देशाच्या पंतप्रधानांनी ठरवावं. सामान्य जनतेला जर त्या ठिकाणी सांगितलं जात असेल की तुम्ही या ठिकाणी हे सर्व टाळा, तर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे असं मत आहे. देशव्यापी आज संप होतोय, नाही असं नाही आहे. प्रश्न असा आहे की 2014 साली मोदी साहेब सत्तेत आले आणि तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले आहे. 12 वर्षाच्या वनवासानंतर ह्या देशात न बोलता नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आने वाले हैं, तयार रहो. प्रश्न हा आहे, जर बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना. ते नेदरलँडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणार आहेत तर ते कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे. मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल डिझेलवरती पाण्याच्या आपले पंप चालतात. हे शेतकरी आहेत आमचे मित्र अध्यक्ष. अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे. तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना. मग परंतु सर यालाच जोडून प्रश्न असा आहे की वारंवार शरद पवारांनी मोदी बागेत देखील पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या असं शरद पवार म्हणाले. सर्वपक्षीय बैठक घ्या असं म्हणाले. ही एकीकडे राज्यात देशाची अवस्था आहे, परंतु राज्यात देशाचे पंतप्रधान मात्र परदेश दौरे करतात. देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांना माहीत. प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शनच्या आधी का नाही सांगितलं की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे? देशाची परिस्थिती वाईट आहे आणि जर शरद पवारांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की बाबा देशाची परिस्थिती वाईट आहे, आपण मदत करायला पाहिजे, तर चुकीचं काय? कुठलाही देश अडचणीत नसताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण प्रश्न हा आहे की बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशाची परिस्थिती अवघड कळते. त्याच्या आधी 1 महिना तुम्हाला समजत नाही पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, आपल्याकडे क्रूड ऑइल किती येणार आहे, आपल्याला हॉर्मुजमध्ये काय प्रश्न उभे राहणार आहेत, आपल्याला काहीच समजत नाही. म्हणजे इतकं आपला आंतरराष्ट्रीय विचार कमी झाला, आंतरराष्ट्रीय संबंध आपले इतके तणावले गेलेत की आपल्याला इराण हॉर्मुजमधनं आणूच दे. इराण हा असा देश होता जेव्हा एकेकाळी भारत संकटात होता तेव्हा भारताला निरोप पाठवून सांगितलं होतं की तुम्ही डॉलरमध्ये पैसे भरू नका, तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये पैसे भरा. इतकं प्रेम इराणने आपल्याला दिलं होतं. तोच इराण आज आपल्या विरोधात वागतोय आणि हॉर्मुजमधनं तुमच्या जहाजं येऊ देत नाही. याच्यावर भारताने विचार करायला हवा. पडळकर म्हणतात की हॉर्मुज पासून आता पाईपलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी मला काही काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला. नवीन शोध लावलेला आहे. इतक्या लांबून पाईपलाईन टाकणार आहेत. मोदी आहे तो मुमकिन नाही आहे. परंतु एका लोकप्रतिनिधींनी आमदार पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून त्यांची बौद्धिक उंची किती आहे ते बघा ना तुम्ही. असं कशाला कोणाला कमी लेखता? अरे एवढी बौद्धिक उंची आहे. सायन्स किती मोठं, म्हणजे त्यांचा ज्ञान तंत्रज्ञान याच्याबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे. तुम्ही अशी टिंगल करता कुठल्या आमदाराची? परंतु हे सातत्यानं बोलून कुठं हेच खरं आहे, हेच देशवासियांना पण तुम्ही अशी टिंगल करू नका त्यांच्या बुद्धीची. त्यांची बुद्धीचं तुम्ही हे करा. तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने हे लोकांच्यावर आता बिंबून टाकायचंय की आम्ही आता हे करणार आहोत म्हणून. हिंदी सर सध्या जे पेट्रोल डिझेलचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, तुमच्या पक्षाचे प्रमुखांच्या काही भूमिका घेतात, याच्यामुळे राहुल गांधी कुठेतरी अडचणीत येतात. अजिबात राहुल गांधी अडचणीत येत नाही. राहुल गांधी लढाई लढतात. आमचे पवार साहेब त्या लढाईमध्ये राहुल गांधींबरोबर आहेत. पण शरद पवार नाही एक मिनिट. राहुल गांधींना ज्यावेळेला पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधीची बाजू कोणी घेतली? शरद पवार साहेबांनी घेतली. म्हणजे राहुल गांधींच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार उभे राहतात. पवार आज 85-86 वर्षाचे आहेत. बॅलन्स करावं लागतं देशामध्ये. बॅलन्स करतात. सर हिंदी में जाना चाहेंगे आज पेट्रोल डिझेल सर आम्हाला काय बॅलन्स करत नाही. बाकी सगळे झालेले इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करतोय.
केमिस्ट आणि ड्रग्सचा संप आता देशभर चालू झालेला आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात हा संप होतोय. काय यावर मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातले जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, ते हळूहळू ठराविक लोकांच्या हातामध्ये जाणार आहे आणि याची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्या काही महिन्यापूर्वी कृषी उद्योगांनी सुद्धा आंदोलन केलं होतं, त्या दुकानदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. आज देशभरामध्ये जर डॉक्टरचा सल्ला नसेल तर त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिस्टला विक्री करण्याचा अधिकार नसताना ऑनलाईनवर अशा पद्धतीने करणं, मी आजही सांगतो की आज जो मॉडेल ॲक्ट आहे, जो व्यवसाय रोखीचा आहे, त्या व्यवसायामध्ये 100% आता खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांना मोठमोठे व्यावसायिक यात उतरतील आणि हळूहळू ही किरकोळ विक्रेते आहेत ते संपून जातील. हे मी आज सांगतोय. काही वर्षांनी हे सत्यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल इन्व्हेस्टर्स रोहित पवार एकंदर शेअर मार्केट कोसळत असताना स्मॉल इन्व्हेस्टर्स धुळीला मिळालेत. पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये कमीत कमी 100 ते 200 आत्महत्या शेअर ब्रोकर्सच्या होणार. शेअर मार्केट कंप्लीट कोसळलेलं आहे. एखादे प्रधानमंत्री जेव्हा सांगतात की सोनं विकतच घेऊ नका, सोने बाजाराची काय अवस्था झाली. हा देश गरिबीकडे चाललाय. कंप्लीट शेअर मार्केट कोसळलं. पंतप्रधानांकडनं अपेक्षा ही असते की देश कितीही संकटात आला तरी आम्ही या संकटाशी सामना करून या देशाला बाहेर काढू. 2007 आणि 2008 मध्ये असंच आर्थिक संकट जगभर आलं होतं. पंतप्रधान मोदींनी आपला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाणवू पण दिलं नाही देशाला की संकट किती मोठं आहे. अमेरिका उद्ध्वस्त झालेलं, दुबई साफ झालेलं, भारताला त्याची झळ सुद्धा लागली नाही. दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. शिक्षणाचा आणि याचा काही संबंध आहे असं म्हणायचं काय शिक्षण आणि या नाही सगळ्या रे, त्याच्यात माझा हे बघा, शिक्षण आणि राजकारण याचा काय संबंध आहे असं मी कधीच मानत नाही. 4थी नापास वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती घडवली, ही कधीही विसरू नका. त्यामुळे शिक्षण आणि ह्याचा काय संबंध आहे असं मला वाटत नाही. पण तर्क, लॉजिक याचा खूप मोठा संबंध आहे आणि सध्या आपण लॉजिक विसरलो. काल म्हणजे हे सगळं चालू असताना काल कुठल्या तरी यात्रेविषयी त्यांनी आवाहन केलं. अरे या देशाची अंत्ययात्रा निघायची वेळ आता आली. आता कुठली यात्रा काढता. आणि ह्या राहुल गांधी काय बोलले ते चुकीचे नव्हते. त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं की आर्थिक संकट सामोरे येते, याला त्याच्यासाठी तयार राहा. कोविडच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं कोविड नावाचा रोग येतोय, सांभाळून राहा. म्हणजे राहुल गांधींना जे 2 महिने अगोदर कळू शकतं ते सरकारला कळू नये, याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. नीट पेपर फुटी प्रकरण देखील तेवढीच गंभीर प्रकरण आहे. त्याच्यात कोण कोण आहेत, त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोण कोण आहेत, ते कुठल्या पक्षाच्या जवळ आहेत, कुठल्या संस्थेशी ते जवळ आहेत. आणि हे पेपर जे फुटी आहे, MPSCचा असेल, नीटचा असेल, सगळे पेपर कसे फुटतात आणि आत्ताच कसे फुटायला लागलेले आहेत. आणि ते फुटल्यानंतर सरळ सरळ सरकार म्हणतं की आम्ही आता परीक्षा घेणार आहोत. मग या विद्यार्थ्यांनी 3 आत्महत्या केल्या. मला वाटतं की हे रॅकेट आहे. आणि त्या दिवशी सुद्धा एका साठेंनी सांगितलेलं आहे की हे रॅकेट फक्त ह्या महाराष्ट्रापुरतं नाहीये, तर ते दिल्लीपर्यंत आहे. ते दिल्लीचा शोध काढण्याचा गरज आहे मला वाटतं. आणि तशा पद्धतीची चौकशी CBI करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताचं सगळं लिकेज हे दिल्लीतनंच होत आहे, Yes, sir. नाही होत नाही. हिंदी सर, आज एनसीपी की बैठक है, क्या कहेंगे? मर्जर की चर्चा चल रही है, क्या कहेंगे? NCP की आज बैठक जो बुलाई गई है उसमें संसद है, हमारे संसद सदस्य है, विधान परिषद विधानसभा के जो सदस्य है उनको बुलाया, नेतागण को बुलाया. पार्टी के आगे की जो रणनीति है उसके बारे में शरद पवार साहब और हम लोग बातचीत करने वाले हैं. सर, आज इलेक्शन कमीशन को आप मिलने वाले हैं, महाविकास आघाड़ी. इलेक्शन कमीशन चोकलिंगम जो है इलेक्शन कमीशन ऑफिसर, उनसे क्या बातचीत नहीं, करेंगे? आज हमने पूरे महाविकास आघाड़ी के तरफ से हम लोग क्योंकि हम जो हमारे यहाँ के जो इलेक्शन कमिश्नर है उनको मिलने वाले. वहाँ पे अन्य राज्यों में जिस तरीके से जो SIR की जो योजना की थी उसके बारे में जो कुछ प्रॉब्लम आए थे उसके बारे में हम लोग उनके ऊपर ध्यान बटाने के लिए हम लोग जाने वाले हैं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकारी निवडणूक
निवडणुका झाल्या असताना तिथं हा महत्वाचा मुद्दा आहे. खरं म्हटलं तर काही वर्षापासून या निवडणुका घ्यायचं नाही, कारण का तिथल्या निवडणुका झाल्याने अशा प्रकारची ज्यावेळेला होतं म्हणून 22 पासून काही काही निवडणुका पुढे गेल्या होत्या. आज ठाणे असेल, नाशिक असेल, पालघर असेल, अन्य जिल्ह्यामध्ये आजही जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाही. मग निवडणुका का घेत आहेत हे पण आम्ही आज निवडणूक आयोगाला विचारणार आहोत. जर तिथे निवडणुकाच झाल्या नसतील तर त्या निवडणुका तुम्ही कशा जाहीर केल्या आहेत याच्या संदर्भातला सुद्धा आम्ही त्या निश्चितपणाने विचारू. नाही झालं तर आमचे काही लोक कोर्टामध्ये जाणार. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेची? काल निवडणूक जाहीर झालेली आहे. आम्ही आता एकत्र बसू आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार. रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की 75 कोटा जो अपेक्षित आहे मतांचा तो पूर्ण होतोय आणि नाही, त्यामुळे असं आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून ते अधिकार मत द्यायचा अधिकार जर कोण काढून घेत असेल तो चुकीचा आहे. जे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करतायत मग तुम्ही पूर्वीच्या निवडणुका का लांबवल्या आणि आता जर निवडणुका तुम्ही घेत असाल आणि त्यामध्ये ज्यांचा अधिकार तुम्ही डावलत असाल ते कोर्टात जाऊन आव्हान करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतलेली शरद पवारांची. या सगळ्या प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब भेटतात, पवार साहेबांना भेटतात. पवार साहेब हे वडील आहे तो आणि ही सगळी शरद पवारांचीच मुलं आहेत. थोडी रागून बाजूला गेलेली, थोडी शरद पवारांना बोलली आहेत. शेवटी बाप मुलाला बोलतो, मुलगा बापाला बोलतो. ठीक आहे, पण बाप मान्य करून ते आले बापाजवळ. 3 वर्षानंतर वडिलांची आठवण आली असं ठीक आहे ना, वडिलांची आठवण आज ना उद्या येतेच. आपल्याला नाही येत का? त्या